पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं थेट अणुहल्ल्याची धमकी दिली आहे। आम्ही बुडत राहिलो तर अर्ध जग सोबत घेऊन जाऊ, पाककडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही असं विधान मुनीरनं अमेरिकेच्या टाम्पामधील कार्यक्रमामध्ये केलेलं आहे। काही महिन्यांपूर्वीच अद्दल घडूनही पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी देऊ लागलाय। धक्कादायक म्हणजे ही धमकी मुनीरनं पाकिस्तानातून नाही तर भारताचा मित्र देश असलेल्या अमेरिकेच्या भूमीवरून दिली आहे। अमेरिकेतल्या कार्यक्रमात मुनीरनं म्हटलंय की आम्ही न्यूक्लिअर पॉवर देश आहोत, जर आम्ही बुडत असू तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू। सिंधू नदीवर भारत धरण बांधेपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत, जेव्हा धरण बांधून पूर्ण होईल तेव्हा आम्ही ते 10 मिसाइल्सनी नष्ट करू, अशी पोकळ धमकीही मुनीरनं दिली आहे। यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना अमेरिकेला सुद्धा आरसा दाखवलाय। अणुहल्ल्यांची धमकी देणं ही पाकिस्तानची जुनी सवय आहे। अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळेच आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानबद्दलचा निष्कर्ष काढू शकतो। पाकिस्तान फक्त प्रादेशिक सुरक्षेसाठी नव्हे तर जागतिक सुरक्षेलाही धोका बनलाय। एका मित्र राष्ट्राच्या भूमीवरून अशी विधानं होणं खेदजनक आहे। अशा अणुहल्ल्यांच्या धमक्या भारत सहन करणार नाही। आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व पावलं उचलू। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर 2 महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेला। निमित्त एका अमेरिकन कमांडरच्या निरोप समारंभाचं होतं। त्यामुळे एकीकडे दहशतवादाविरोधात वल्गना करणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेवरही पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक सैन्य तळांची वाताहत होऊन देखील मुनीरच्या पोकळ धमक्यांचं सत्र काही थांबलेलं नाही। I told you, and this has never been done, and even Pakistan was not expecting that the heartland will be hit, and that's what came as a shocker to them. But were we prepared for it? Yes, we were prepared for it to absorb the blowback which will come up. So finally we chose 5 targets in Jammu and Kashmir and 4 targets in Punjab, and out of which 2 were with the Air Force, because the kind of ammunition which was required was much more, and it's such a long range if you have to send it.